4 घंटा 4, 6, 8 व 14 सेकंदाच्या फरकानं टोल देतात. त्यांनी 12 वाजता एकत्र टोल दिला, पुन्हा किती वाजता एकत्र टोल देतील? आता पहा, रिक्वायर्ड आन्सर हे गिव्हन नंबर पेक्षा मोर आहे की लेस आहे, त्यावर तो प्रॉब्लेम हा लसावीचा की मसावीचा ते ठरत असतं. म्हणजे लहानात लहान आणि मोठ्यात मोठा यावरून लसावी मसावीचा प्रॉब्लेम कधीही ठरत नसतो. आता एकत्र टोल देण्यासाठी लागणारा वेळ 14 सेकंदापेक्षा जास्त असणार आहे की 4 सेकंदापेक्षा कमी असणार आहे? एकत्र टोल देण्यासाठी लागणारा टाइम 14 सेकंदापेक्षा जास्त असणार आहे. म्हणजेच तो प्रॉब्लेम आपला कुठला असतो? एलसीएमचा. आणि जर रिक्वायर्ड आन्सर कमी असेल तर तो प्रॉब्लेम एचसीएफचा असतो. ठीक आहे. आता आपल्याला 4, 6, 8 आणि 14 यांचा आपण एलसीएम काढूयात. एलसीएम साठी कमीत कमी 2 संख्येला भाग जाणारी संख्या आपल्याला हवी असते. 2 न भाग जातो, देऊ शकतो. बेदोन्ही 4, बेत्रिक 6, बेचोक 8, बेसत्ती 14. पुन्हा 2 न भाग जाईल. बेक बे 3, बेदोन्ही 4, 7 ला 7 तसंच. 3 दोन्ही 6, 6 सत्ती 42, 42 गुणिले 4. बेदोन्ही 4. लसावी म्हणजे एलसीएम म्हणजे एल शेप ह्या सर्वांचा गुणाकार. 4 दुनी 8, 4 चोक 16. 168 सेकंद, 168 सेकंद. आता 168 सेकंद आपल्याला माहिती आहे 60 सेकंदाचा 1 मिनिट. म्हणजे यामध्ये किती मिनिट होतील कंप्लीट? 120 बरोबर आहे. 2 मिनिट आणि वर किती राहतील? 48 सेकंद म्हणजे आपला आन्सर काय येईल? फर्स्ट. हां. 2 मिनिट आणि 48 सेकंद. कारण त्यांनी 12 वाजता काय केला होता? एकत्र टोल दिला होता. 1001 पेन व 910 पेन्सिल अशा रीतीने वाटायच्या आहेत की प्रत्येक मुलाला समान संख्येमध्ये पेन व समान संख्येमध्ये पेन्सिल मिळतील, तर जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या किती असेल? आता विद्यार्थी संख्या ही 1001 पेक्षा जास्त असणार आहे की 910 पेक्षा कमी असणार आहे? 910 पेक्षा कमी. कमी म्हणजे हा प्रॉब्लेम कुठला झाला? एचसीएफचा. कमी असेल तर तो प्रॉब्लेम एचसीएफचा. म्हणजे एचसीएफ. आता मला ह्यांचा एचसीएफ काढायचा आहे. मग जेव्हा संख्या मोठ्या असतात तेव्हा आपण काय करतो? युक्लिडियन मेथडची डिफरन्स मेथड हा एचसीएफ साठी वापरत असतो. आता इथं संख्या लार्ज संख्या आहेत. मग इथे एचसीएफ काढण्यासाठी आपण ह्या दोघातला डिफरन्स घेतो. हा डिफरन्स कमीत कमी डिफरन्स घ्यायचा. इथं 2 संख्या आहेत म्हणून हाच डिफरन्स येईल. जर 3 नंबर असतील किंवा 4 नंबर असतील तर ज्या 2 संख्येमध्ये सर्वात कमी डिफरन्स आहे तो डिफरन्स घ्यायचा. आपला एचसीएफ मसावी हा डिफरन्स जर प्राईम नंबर असेल तर तोच त्यांचा एचसीएफ असतो. आणि हा जर डिफरन्स प्राईम नंबर नसेल तर तो नंबर किंवा त्याचा फॅक्टर आपला मसावी असतो. आता इथं बघूयात. आता पहा, आपलं 1910 पेक्षा काय असलं पाहिजे हो? कमी असलं पाहिजे होतं. मग 910 पेक्षा कमी किती ऑप्शन दिसतोय? एकच ऑप्शन आहे. धिस इज आन्सर. ह्याला टिक करून पुढे गेलो असतो. कन्सेप्च्युअल थिंकिंग केली असती तर. आता इथं दुसरं बघूयात. यांच्यातील डिफरन्स आपण एचसीएफ कसा काढणार? यांचा डिफरन्स घेणार. हां. 1001 आणि 910 यांच्यातला फरक किती आहे? 91. म्हणजे आपला एचसीएफ हा 91 किंवा त्याचा फॅक्टर असला पाहिजे. ऑप्शन एकच आहे 91. एचसीएफ 91. एका परीक्षेत 100 विद्यार्थ्यांना आपण डेव्हिएशन शिकलोय ना, तीच डेव्हिएशन मेथड वापरायची. एका परीक्षेत 100 विद्यार्थ्यांना सरासरी 30 गुण मिळाले. आता हा प्रॉब्लेम आपण मिक्सचर अँड ॲलिगेशन ह्या मेथडनं सोडवणं अपेक्षित आहे, की ॲव्हरेज सरासरी जे गुण आहेत तर ते मिक्सचर आहे. गुणाचं मिक्सचर आहे पास आणि नापास. पास झालेले जे आहेत आणि फेल झालेले की नाही, पास आणि नापास. पास झालेल्या विद्यार्थ्यांना ऑन एन एव्हरेज किती मार्क आहेत? 35. हे 35 आले पास. आणि नापास फेल झालेल्यांना ऑन एन एव्हरेज किती आहेत? 10.
आता पास आणि नापास ह्या दोघांचं मिक्सचर आहे ओव्हरऑल मार्क 30. इथे आपण तिरकस वजाबाकी करतो. 35 मधून 30 गेले 5, 30 मधून 10 गेले 20. आपण यांचा रेशिओ घेतला 5 एक 5, 5 चोक 20. म्हणजे हा जो रेशिओ आहे 4:1 हा कुणाचा रेशिओ आहे? पास आणि नापासांच्या संख्येचा रेशिओ आहे. 4:1 हा गुणोत्तर कोणाचा भेटला आपल्याला? पास आणि नापास यांच्या संख्येचं गुणोत्तर 4 असेल. आपल्याला विचारलंय परीक्षेत किती विद्यार्थी पास झाले. आता किती विद्यार्थी पास झाले? 4 भाग. पण हे 4 भाग किती पैकी 4 भाग आहेत? 5 पैकी. कारण 4 भाग पास झालेत. पास किती झाले? 4. आणि नापास किती झाले? 1. वजाबाकी करताना तिरकस घेतो, परंतु घेताना मात्र 5चा भाग किती? 4. आता 4 आणि 1 5, 5 पैकी 4 पास झाले आणि एकूण विद्यार्थी किती होते? 100 मल्टिप्लाइड बाय 100, 5 दुनी 10, 20 चोक 80. किती विद्यार्थी पास झाले? 80 विद्यार्थी पास झाले. कारण एक्झाम मध्ये काय राहतं? एक्झाम मध्ये 20 पैकी 18 प्रश्न तर सर्व विद्यार्थी सोडवू शकतो. एव्हरी वेळ राहतो टाइमचा. त्या 1 तासामध्ये तो सॉल्व्ह करता येत नाही. 1 तासामध्ये एक विद्यार्थी 18च प्रश्न सॉल्व्ह करतो आणि एक 9 क्वेश्चन सॉल्व्ह करून परत येतो. त्याला 9 येत असून पण सॉल्व्ह करता येत नाही. परंतु सोबतच त्याचा मित्र मात्र 18 अटेम्प्ट केलेला असतं. कारण तो वेगळे प्रश्न सोडवत नाही. क्वेश्चन वेगळ्या मेथडनं सोडवतो. सेट थेअरी. आता ह्या पर्सेंटेजचा असा दिसणारे क्वेश्चन्स हे आपले सेट थेअरीवरचे आहेत. एका परीक्षेत 80% मुले इंग्लिश विषयात पास झाली आणि 85% मुले काय झाली? मॅथ मध्ये पास झाली आणि 75% मुले दोन्ही विषयात पास झाली. 75% मुले म्हणजे हा कॉमन एरिया आला. ए इंटरसेक्शन बी. 75% मुलं हे इंग्लिशमध्ये पण पास आहेत आणि मॅथमध्ये पण पास आहेत. आता 80% मुले इंग्रजीत पास झाले म्हणजे ह्या सर्कलची बेरीज 80 पाहिजे. म्हणजे 75 इथं असेल तर फक्त इंग्लिश किती झाले? 5% पास. आता संपूर्ण मॅथ्सची टोटल 85 पाहिजे 85. 75 इथं असेल तर ही किती? 10. म्हणजे आता किती मुलं पास झाली बघा. हे 5% इंग्लिशमध्ये झाले. 75% दोन्ही आणि 10% ओन्ली मॅथ. म्हणजे किती टक्के मुलं पास झालीत? 90% मुलं ही पास झालेली आहेत. आता 90% पास म्हणजे ह्याचा अर्थ नापास विद्यार्थी किती टक्के झाले? 10% नापास झाले. आपल्याला म्हटलंय जर 45 मुले दोन्ही विषयात नापास झाली. म्हणजे हे 45 मुलं म्हणजे इथं किती टक्के असणार आहेत? 10%. 45 मुलं म्हणजे 10% म्हणजे आपण म्हणणार 10% म्हणजे 45 तर 100% म्हणजे इथं ह्या 10 टाइम्स केलाय. हा पण 10 टाइम्स येईल. 450. तिरकस गुणाकार. एका कापडाच्या दुकानदाराने 33 मीटर कापड विकल्यावर त्याला 11 मीटर कापडाच्या विक्री किमती एवढा नफा झाला तर शेकडा नफा किती? आता आपल्याला माहित आहे एक्स ऑब्जेक्ट विकल्यानंतर वाय ऑब्जेक्टच्या सेलिंग प्राइस द्यायचं. विक्री किंमत, खरेदी किंमत नाही, विक्री किंमत. तेव्हा मिळणारा नफा हा वाय डिवायडेड बाय एक्स मायनस वाय इंटू 100% एवढा असतो. वाय ची व्हॅल्यू किती आहे? 11. 33 वजा 11 गुणिले 11/22 गुणिले किती टक्के? 50%. 50%. वाय डिवायडेड बाय एक्स मायनस वाय इंटू 100. त्याला आपल्याला बेसिक नाही सॉल्व्ह करता येतं, पण बेसिकनं काय होतं एक्झाम मध्ये आपला वेळ जातो ना.